नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण रविवारी तुमच्यासाठी घेऊन आलोय. गेल्या आठवड्यामध्ये भारतात काय घडलंय, मागच्या 7 दिवसामध्ये भारतात घडलेल्या अशा अनेक घटना ज्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. चला तर सुरू करूया. बिफोर दॅट, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. 25 जुलैला देशभरामध्ये एकादशी मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली. हिंदू परंपरांनुसार या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि पुढचे 4 महिने चातुर्मास सुरू होतोय. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, दिंड्या आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय. यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. आजच्या वेगवान जीवनामध्ये अशा सणांमुळे समाजामध्ये एकात्मता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये वनमहोत्सव आणि वृक्षारोपण मोहिमा मोठ्या प्रमाणावरती सुरू केले. विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन आणि अनेक कंपन्या लाखो झाडं लावण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या. सरकारनंही हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी हरित भारत, ग्रीन इंडिया अभियानाला अधिक गती देण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या काळात प्रत्येकानं लावलेलं हे जे झाड आहे ते भविष्यातलं सुरक्षित भारतासाठी केलेली गुंतवणूक आहे. गेल्या काही वर्षामध्ये भारत AIच्या क्षेत्रामध्ये झपाट्यानं पुढे चाललाय. या आठवड्यात दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सायबरकॉन 2026 परिषदेमध्ये देश विदेशातले शेकडो तज्ज्ञ सहभागी झाले होते. येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यावरचं नवीन संशोधन जे आहे ते सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे भारतीय स्टार्टअप्सनी शेतीसाठी AI आधारित जे ड्रोन आहेत, आरोग्यासाठी स्मार्ट डायग्नोस्टिक उपकरण आहेत, लहान उद्योगासाठी स्वस्त AI सॉफ्टवेअर्स आहेत सादर केलेत. भारत फक्त आता AI वापरणारा देश राहिलेला नाहीये, तर AI विकसित करणाऱ्या देशांमध्ये आपलं नाव निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलाय. या आठवड्यामध्ये अनेक कंपन्यांनी नवीन 5G स्मार्टफोन बाजारात आणले. या फोनमध्ये AIच्या आधारित कॅमेरा आहे, लॉंग बॅटरी लाईफ आहे, ऑन डिव्हाइस AI आणि अधिक सुरक्षित डेटा यासारख्या वैशिष्ट्य जे आहेत ती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर नवीन स्मार्ट वॉचमध्ये आरोग्य तपासणी, झोपेचं विश्लेषण, हृदयगती, ताणतणावाचं मोजमाप आणि फिटनेस ट्रॅकिंग अधिक अचूक करण्यात आले. AI आता केवळ संगणकापुरता, कम्प्युटरपुरता फक्त मर्यादित नसून लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत चाललाय. या आठवड्यामध्ये अमेरिकेनं काही आयात उत्पादनांवरती नवीन टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. आता याचा परिणाम भारताच्या काही निर्यात उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. औषध उद्योग, स्मार्टफोन आणि काही महत्वाच्या तंत्रज्ञान उत्पादनांना यातनं वेगळं ठेवण्यात आलंय. थोडंसं संरक्षण मिळालंय. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार चर्चा अजून सुरू असून दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा जर प्रश्न शांततेनं सुटला तर भारताच्या निर्यातीसाठी ही सकारात्मक अशी बातमी ठरू शकते. उद्योग क्षेत्रामध्ये अदानी समूहाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ऊर्जा, बंदर, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे या समूहानं पुन्हा वेगानं अशी वाढ नोंदवली आहे. भारताच्या औद्योगिक विकासामध्ये खाजगी कंपन्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे. याचं आणखीन एक उदाहरण हे मानलं जाते. जम्मू काश्मीर आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय. काही भागामध्ये नद्या तर धोक्याच्या पातळीवरनं वाहायला सुरू झाल्या आहेत. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन त्याची शक्यता वाढली आहे. NDRF आणि SDRFच्या अनेक पथकांनी अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू केलेत. शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. एकीकडे हा पाऊस धरणांसाठी आणि शेतीसाठी वरदान आहे, तर दुसरीकडे हवामान बदलांमुळे अतिवृष्टीच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. हवामान तज्ज्ञांनी बऱ्याच अशा गोष्टी नमूद केल्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या आठवड्यामध्ये मोल्डोवा, उत्तर मेसिडोनिया आणि रोमानिया या 3 देशांचा ऐतिहासिक दौरा केला. या भेटी दरम्यान व्यापार, सायबर सुरक्षा, संरक्षण, शिक्षण, औषध उद्योग आणि ग्रीन एनर्जी यासारख्या महत्वाच्या करारांवरती चर्चा झाल्या. विशेष म्हणजे या 3 देशांमध्ये 3 पैकी 2 देशांमध्ये भारतीय राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट द्यायले. भारत आता केवळ आशियापुरता मर्यादित नाहीये, तर पूर्व युरोपमध्ये पण आपला प्रभाव वाढवत चाललाय. यामुळे भारतामधले उद्योग, विद्यार्थी, तंत्रज्ञान अशा क्षेत्राला भविष्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतोय. यानंतर
महत्वाचा मुद्दा म्हणजे नीट प्रकरणानंतर सरकारने परीक्षाची प्रणाली आहे ती अधिक सुरक्षित बनण्यासाठी अनेक पावलं उचललेत. नवीन कायद्याचा मसुदा तयार केला. यामध्ये पेपर लीक करणाऱ्यांवर शिक्षा, दंड आणि जलद तपास, त्याचबरोबर AI आधारित परीक्षा सुरक्षा याचाही समावेश करण्यात आला आहे. देशभरामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं असलं तरी याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे मार्वलच्या चाहत्यांसाठी आहे. त्यांनी एक जबरदस्त अशी गोष्ट केली आहे. सॅन मार्वल स्टुडिओजनं अव्हेंजर्स डूम डेच्या पहिला ट्रेलर दाखवलाय. प्रचंड असा उत्साह आहे चाहत्यांमध्ये. या ट्रेलरमध्ये सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांची डॉक्टर डूम म्हणून झालेली एंट्री. आयर्न मॅन नंतर आता ते MCU मधल्या सर्वात शक्तिशाली खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. नायक टू खलनायक. ट्रेलरमध्ये डॉक्टर डूम आपल्या जादू आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं बऱ्याचशा गोष्टींची सेना अशी तयार करतो. अव्हेंजर, फॅन्टॅस्टिक फोर, एक्समेन सारख्या गोष्टी ज्यामध्ये होत्या तशाच इथेही दिसणार आहेत. थॉर, कॅप्टन अमेरिका, सायक्लोस, मॅग्नेटो, फॅन्टॅस्टिक फोर, वकांडा वगैरे अनेक सुपर हिरो इथे लढताना दिसतील. त्याचबरोबर अनेक गोष्टीचा क्रॉसओव्हरही तयार करण्यात आला. चित्रपटाची कथा मल्टीवर्स आणि इन्कर्जन्स यासारख्या संकल्पनांवरती आधारित आहे. अव्हेंजर्स सिक्रेट वॉर्सची ही पायाभरणी आहे असं मानलं जाते, जे 2027 मध्ये येणार आहे. कॉमिक कॉन्सच्या पॅनलमध्ये राय रेनॉल्ड्स डेडपूल मधल्या जे एंट्री आहे करून दाखवले. डेड पास्कल, रीड रिचर्ड्स आणि डॉक्टर डूम यांच्या नात्याबद्दल मजेशीर अशी टिप्पणी केली आहे. याचबरोबर काही चाहत्यांनी VFX वरती पण प्रश्न उपस्थित केले. डॉक्टर डूमचा लुक जो आहे तो सेंटिनल्सची सेना आणि RDGचा जो परफॉर्मन्स आहे ह्याबाबत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कौतुकास्पद आहेत. डॉक्टर डूम जो आहे तो डिसेंबर 2026 मध्ये जो आहे तो येणार आहे. चला तर पाहूया. आता बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्यात या आठवड्यात भारतानं, तसेच जगामध्ये काही गोष्टी महत्वाच्या झाल्यात. एका बाजूला आहे तो विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाय, दुसऱ्या बाजूला भारतानं जागतिक स्तरावरती आपली कूटनीती जी स्थिती आहे ती पुन्हा एकदा मजबूत केली आहे. AI च्या तंत्रज्ञानामध्ये नवीन प्रगती झाली आहे. तर पर्यावरण, शेती आणि विकास यामध्येही सकारात्मक असे प्रयत्न सुरू झालेत. यापैकी तुम्हाला कोणती अशी महत्वाची गोष्ट वाटली आहे खाली कमेंटमध्ये नक्की टाका. हा जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा.